माग तुझ्या नागाव किती रातीला जागाव किती माग तुझ्या नागाव किती रातीला जागाव गेल्या हवाली सार तुझ्या माझ काळी जमागाव गेल्या तुझा माझ काळी जमागाव मनात बसली गालात हसली तू मनात बसली गालात हसली प्रेम झाले मला कसं विसरून जाऊ तुला मी माझ्या गुलाबाचा फुला कसं विसरून जाऊ तुला मी माझ्या गुलाबाचा फुला बघा काय म्हणायचंय सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात या जण बाबराला आज मिळो तुमची साथ या जण बाबराला आज मिळो तुमची साथ तव चरणी लीन होतो खुलू दे माझा गळा तव चरणी लीन होतो खुलू दे माझा गळा करतो मानाचा मुजरा तुला रसिका करतो मानाचा मुजरा तुला करतो मानाचा मुजरा तुला रसिका करतो मानाचा मुजरा तुला
वनात सिंहाच्या जवळात घालून हात मराठ्यांची जात अद्रावर करणारे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा तसंच त्रिवार वंदन करत होत्या अहोरात्र रणसीमेवर लढणाऱ्या माझ्या शूरवीर मराठ्यांना आणि ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आनंदी आनंदात राहत आहोत या मराठी माणसाला या महाराष्ट्राला गावाची मराठी म्हणून जगण्याची हिंमत करून देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना त्रिवार वंदन ठाकरेंचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहू फुले अशा माझ्या तमाम महापुरुषांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी माझ्या जमलेल्या तमाम मायबाप रसिकांच्या चरणाची धूळ कमाई लावू आज ही आपली वेळोवेळी सेवा आपण सादर करीत आहोत त्यात काही चूक झाल्याची कोण्यामध्ये पदर घालून घ्या आणि तुमचं हे अनुभव सहकार्य आम्हाला मिळून द्या अशी रंगदेवतेकडे प्रार्थना करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री नवलाई देवी क्रीडा मंडळ आंबवली मान्यश्री किशोर खेराडे आणि माननीय श्री संदीप मानेभाऊजी यांनी आम्हाला आज या ठिकाणी आपला कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत रसिक आहोत मी मराठी माझा दार बंद मराठी आणि ही गाठ राहील माझ्या या मराठी कोकणी अस्मितेसाठी त्या काही चूक झाल्यास मी मोठ्या मनाने पत्रात घ्या आणि तुमचा अनुभव सहकार्य आम्हाला मिळून द्या अशी रंगदेवतेच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय माझं कोकण जय जय माझं कोकण जय जय माझं कोकण रसिक हो आज या ठिकाणी खरंच सांगावायचा आनंद वाटतो तो म्हणजे त्या शक्तीपुऱ्यातील बादशाह ज्यांच्याकडे आम्ही ही लोककला पाहून शिकलो ते रामचंद्र खांडेकर बुवा यांचं दुःखद निधन झाले आणि त्यांच्या सोबत ज्यांची मार्केटमध्ये पहिल्यांदा शक्तीपुऱ्याचं जे मार्केटने नाव कमवलं ते आज प्रभाकरजी कलबटे बुवा आज या ठिकाणी आलेले आहेत खरंच त्यांच्याबरोबर कार्यक्रम झाले माझे त्यांच्याकडे पाहून कार्यक्रम शिकतोय आणि शिकत राहील त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला बरेचसे शाहीर वर्ग उपस्थित आहेत त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ करतायत मनीष पाले बेंजोला साथ करतायत प्रीतम भाईजे वर्गाला साथ करतायत सार्थक गेलोटे आणि भावेश धामणकर ॲक्टोपेटला साथ करतायत साहिल मेस्त्री त्याचप्रमाणे आज या गर्दीत शक्तिवाले शहिरांची ही म्युझिशियन टीम आहे त्यामध्ये शुभम नांगरकर आहे त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे मला साथ करतोय पवन धोपट त्याचप्रमाणे मला छोट्या भावाप्रमाणे जी मला साथ असते तो चेतन घेवडे गणेश घराटे राजेश कापरे मायभूमी कोकणचे मालक प्रशांत कारकर माऊली त्याचप्रमाणे रमेश हरपले या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि ज्यांचं मला गुरु समान असं मोलाचं मार्गदर्शन असं ते म्हणजे आमचे सचिन पालगरे बुवा यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आज या गर्दीत बरेचसे शाहीर मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये शाहीर तेजस्वी बुवा हे नवीन युवा आवाज आहे त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे आयोजक मंडळी मित्र आमचे संतोष आंबेडकर यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे आज आमचा ड्रेस शिवलेला आहे ते म्हणजे सदानंद भडवलकर साहेब आज या ठिकाणी त्यांच्या फॅमिलीसह उपस्थित आहेत त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा आमचे मित्र अक्षय परब निलेश कदम बारवडे बुवा युट्यूबर चंदन भाऊ सुरेश भाऊ साहिल मिरगळकर बुवा त्याचप्रमाणे संकेत दळवी बुवा आज या ठिकाणी गर्दीत आहेत त्याचप्रमाणे माझे मित्र कल्पेश ओटे आणि माझा परम मित्र अजय ओटे आई या गर्दीत
उपस्थित आहेत या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करून आणि आता राहिले कोण एवढे का थंड वेळ कंटाळा आला हा कंटाळा आला काय कंटाळा घालवायचा आता हा भुवाला तापवायचंय हा भुवाचे गुरुवर्य शशिकांत टाकळे बुवा आणि शाहीर अभिषेक पाताडे आणि आमचे गुरु समान असे विनय माऊली यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा करतो बुवा हटलावायची ना गाडी आवाज येऊ द्या आवाज येऊ द्या वाजले किती बुवानी किती वाजवले हा बुवा मुंबईला बारी करताय गावच्या बारीचा सोडा हो हा बोलतात ना जुड़ में तो कुत्ते आते हैं हाँ शेर अकेला आता है हाँ अकेला बारी बघा सुरुवात करतोय हॅलो श्री नवलाई देवी क्रीडा मंडळ आंबवली श्री किशोर तेराडे आणि संदीप वाणे यांची कलगी तुझा महामुकाबला अभिषेक पाताडे आणि अनिल गराटे या अनिल गराटे मुलांचा सत्ता समारंभ राहिला होता तर त्यांचा सत्कार करतील संदीप माने धन्यवाद
सेवा करतो रणी का सांभाळून गीत गाण्यात मी रंगलो गीत गाण्यात मी रंगलो तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो 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 सेवा करतो रणी सेवा करतो रणी सांभाळून गीत गाण्यात मी रंगलो गीत गाण्यात मी रंगलो तुमच्या मायेमुळे रसिका तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो माझ्या ओघळती लोककला अभिमानाने जगतो तिला अभिमानाने जगतो तिला वाडवडिलांनी वसा दिला वाडवडिलांनी वसा दिला वाडवडिलांनी वसा दिला वाडवडिलांनी वसा दिला अबे फुलूनही येती तुमच्या सेवेसाठी अबे फुलूनही येती तुमच्या सेवेसाठी भक्तीत मी रंगलो भक्तीत मी रंगलो तुमच्या मायेमुळे रसिका तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो 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 सेवा करतो रणी सांभाळून सेवा करतो रणी सांभाळून गीत गाण्यात मी रंगलो गीत गाण्यात मी रंगलो तुमच्या मायेमुळे रसिका तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो 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 तुमच्या मायेमुळे रसिका
शाहीर स्वीकार शाहीर मी घडलो वस्ती गणपती गजानन रंगदेवता जागे श्री गौरेश्वर वासुदेव भालचंद्र तुकाराम गंगाधर म्हणत वासुवाणी बाबू रंगरी घराण्याचा त्याचप्रमाणे या गर्दीत सावंत माऊली यांचे सुपुत्र पवन सावंत हे उपस्थित आहेत. त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुलगा. त्याचप्रमाणे नंदकुमार कोळी व स्वानंद यांकडून अनिल गोवांसाठी 500 रुपये काढले. त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुलगा. त्याचप्रमाणे आजचे आयोजक श्री संदीप माने माऊली यांच्याकडून ही 500 रुपये आले. शाहीरांचा त्यांना माना समुद्र. त्याचप्रमाणे आमचे परममित्र शाहीर शक्तिवाली शाहीर नरेंद्र मोरेबुवा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आले. आम्ही त्यांचे सतत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा कोकणचा बुलंद आवाज तुरेवाले शाहीर अनिल गराटे यांच्या सुमधुर आवाजासाठी कोकणातील युट्यूबर कुमार अक्षय विजय आगरे कोकणी स्वर गाव लांजा त्यांचा युट्यूबचं चॅनल आहे कोकणी स्वर. कोकणातली प्रत्येक गोष्ट साता समुद्र पार घेण्याचं काम करतात असे आमचे मित्र कुमार अक्षय विजय आगरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले आहे. गाव लांजा कोलेवाडी यांच्याकडून त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे शाहीर नरेंद्र मोरे यांच्याकडून एक आता सांगितलं पण ते चुकीचं सांगितलं. शाहीर नरेंद्र मोरे आमचे परममित्र शक्तिवाले शाहीर ज्यांच्याबरोबर माझ्या बरेच कार्यक्रम झाले. यावर्षी लागले कार्यक्रम. शाहीर नरेंद्र मोरे बुवा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 5001 रुपये आले आहे. तरी माझा त्यांना शाहीर मानाचा मुद्रा शाहीर मानाचा मुद्रा शाहीर मानाचा मुद्रा. चांदण्या जरूर दिसते पण रात पाहिजे. चांदण्या जरूर दिसते पण रात पाहिजे. मला खुलेल्या साऱ्यांची अशी बात पाहिजे. काय म्हणतो? चांदण्या जरूर दिसते पण रात पाहिजे. मला खुलेल्या साऱ्यांची अशी बात पाहिजे. आज रंगे हा सामना फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे. फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे. रसिक हो तुमची मला साथ पाहिजे. बुवा घ्यायचं कडे बुवा डायरेक्ट परवाच्या बारीवर गेले. बुवा और रात काही भाग नाही. रातवर गेला ना हात नाही करत असता तुझा प्रकार आहे बुवा. हा अहो परवाच्या बारीवर काय आजच्या बारीवर बोला ना तुम्ही. तुम्हाला घेतो बघा असं सुपला शॉट देतो ना बघा. टप टप टमाटम. हा असं नाही वर नाही एकच डिस्काउंट. हो बुवा कसं एकच डिस्काउंट एकच काढून झाले.
हे श्री गणाध, हे श्री गणाध, हे श्री गणाध, हे श्री गणाध. आतुरली धरती तुझ्या आगमना, लवकर ये गजानना. हे श्री गणाध, हे श्री गणाध, हे श्री गणाध, हे श्री गणाध. बघा माझ्याला घेतोय बुवाचं संवाद चांगलं होतं. एकदा आता या राजासाठी, आता या शाहिरांसाठी, त्यांच्या आवाजासाठी जोरदार टाळ्या होत्या. कारण बुवाचा आवाज एकदम अप्रतिम. वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या, बुवासाठी वाजवा, माझ्यासाठी नाही. कारण हा सध्या नवीन शाहीर उभारी घेतोय, तर त्या शाहिरांसाठी एका जोरदार टाळ्या होत्या. हो 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 हो. आ हो. तुझे नाम घेतो मी गणेशा क्षणोक्षणाला. आतुर झालंय म्हणे हे देवा तुझ्या आगमनाला. अरे तुझी गीत गाता स्फूर्ती येते मनाला. आणि तुझ्या नामस्मरणाने हे श्री गणेश सुरुवात करतो गणाला. वा गणाला लक्ष असू द्या. आता हा माझा आवाज बोलत आहे. सॉरी विसरून गेलो. जे आमचे चांगले मित्र आहेत, माझ्या बऱ्याच कार्यक्रमाला, नमन कार्यक्रमाला त्यांनी साऊंड लावलाय, असे आमचे साहिल होते आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी एका जोरदार टाळ्या होत्या. तुम्हालाही म्हणा साहिल मला सांगू का? श्री गणाध, हे बाप्पा श्री गणाध, ओढ तुझी लागली मला. श्री गणाध, बाप्पा श्री गणाध, ओढ तुझी लागली मला. सगळा निसर्ग तुझ्या स्वागता, मेघ गर्जती अभांगणा. सजला निसर्ग तुझ्या आगमना, मेघ गर्जती अभांगणा. बांधोनी अपारी पैंजणा, नाचते चंचना. बांधोनी अपारी पैंजणा, नाचते चंचना.
हॅलो. श्रीराम नगरचे संस्थेचे प्रमुख सभासद रुपेश देव दरेकर, गाव आणि संदेश हमाडी तसेच कैलासवासी रामचंद्र घाणेकर व यांच्या गवळण एक झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी 500 रुपयाला आहे. आणि त्यांच्याकडून 1001 रुपये आलेला आहे. त्यांना आता शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. बघा आता झापूक झुपूक झापूक झुपूक. अरे आवाज येऊ द्या. करायची की नाही बारी की भुवन सारखीच करायचे रडगाणं आपलं. हा आधी गवळण कशी होती? एकदम मंजूर होती ना. तरणी बाण. आता बोललो असतो पुढे तरणी बाण. हा अगं ये बोलिनो चला ना जायचं ना बाजारी. अगं ये हिरा तू काय घेतला? हा मग ते हे बोलिनो मला घेतल्याशिवाय जायचं कुठे? असली आजची मावशी आहे तिला घे तिकडे. डायरेक्ट गोवा गावच्या बारीवर गेले. गावच्या बारीवर काय बोलवतो तुम्हाला सांगा? मी कुठली गवळणची चाल गायली, तुम्ही काय गाताय? मी काय बोललो? सांभाळलं घासलेलं पाय काय वय तुझं धोक्याचं हाय काय. अगं ऐकून घेशायला लागलं जपायला असा घोटाळा करायचा नाही काय. ही माझी गवळण होती बुवा. आणि भुवई म्हणजे काय बोलले बुवा? अहो रात्री आंटीची घंटी वाजवली. आनंद तुम्ही घंटी बरोबर वाजवतो. हा काला देवाने अडीपुरे करायला लागलो काय? गुरु आहे ना सोबत? विचारा त्यांना त्यांच्याबरोबर कशा प्रकारे वारे करतो. जो प्रेमाने जातो त्याला प्रेमाने घेतो बुवा. कारण तुमच्या गुरुंकडून आम्ही शिकतोय. आज कणबडी माऊली उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर कार्यक्रम करतोय. त्यांच्या आदराने कार्यक्रम करणार. गावच्या बारीचं काय करायचं लेनदेन नव्हतं बुवा. काय बोलतो गवळण मी? हिला अशीच सोडायची नाही रे. दांडुहीच्या हांडीत घालायचा हाय रे. आई जवळ हिनं ह्याच्यात काय वाईट आहे? तुमचे विचार वाईट म्हणून तुम्हाला ऐकायला वाईट येतं बुवा. आई जवळ हिनं तुम्हाला ऐकायला तुम्ही गेलं त्याचा माझा काही दोष नाही. हा कानात काय टाकून घ्या. आई जवळ हिनं साऱ्या पोरांची साडी आपली लावलेली हाय रे. झोंबलं. अहो झोंबलं ना अजून झोंबवे. हा हा अतुऱ्या नावाचा शाहीर अनिल कराटे झुकेगा नाही झाला. तुम्हाला आजची प्रेमाची गवळण आणली होती आज. पण प्रेमाची गवळण देऊन तुम्हाला नाही पाहिला. 2-2-3-3 गवळणी घातल्या बुवा. बघा देतो गवळण तुम्हाला पण प्रेमाची. एकदम सोजवळ अशी प्रेमाची गवळण आणली होती बुवांसाठी. पण बुवा बघा तुमच्यासाठी काय गवळण आणली होती आणि काय गाणार आहे लक्ष असू द्या. फक्त बुवांना जी गवळण बुवांसाठी आणली होती. मी बोललो प्रेमाने करते कार्यक्रम. पण बुवा एकदम घासून करायला लागतात. बुवा पहिली खाली घासायला लागते. लाल लाल कलरची बांगडी आणि बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चाल. हे गवळणी अगं चल माझ्या सोबत चाल. बोल रे कलर लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चाल. त्याच्या पुढचं म्हणणं आहे काय? अरे लाल लाल कलरची चड्डी आणि चड्डीचा कलर लाल. अरे खालच्या ठेंगाचं खाल आपोआप दिसल लाल. बुवा हे व्हायरल झालं गाणं आहे. ह्याच्यात काय आपले शब्द नाही. ही जग दुनिया ऐकते आणि त्या जग दुनियापुढे चालायला शिका. शास्त्रीय पुराण सांगत बसू नका बुवा. किती बोलवायचं हा सगळ्यांना करता येतो. बघा बुवासाठी प्रेमाची गवळण काय आणली बघा.
आगे ना हूँ मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए। हो बुवा, बघा तुमच्याकडे काय बोलणं मिळते? हा, माझ्या हृदयाची दुराणी कसं समजावू तुला? अगं तुझ्या हसण्याने विसरतो राधे मी स्वतःला. माझ्या हृदयाची दुराणी कसं सांगू मी तुला? तुझ्या हसण्याने विसरतो राधे मी स्वतःला. मग प्रेमाने दे कपटी तुझ्या या हरीला. मग प्रेमाने दे कपटी तुझ्या या हरीला. हे राधे, ही तुझ्यासाठी गवळण आणली होती, पण तुम्ही बरंच ओरडा करायला लागले आहे. बघा तुमच्यासाठी आता दुसरी गवळण काय आहे ती. हा, शिरणाई घेत. हा, रेकॉर्ड केलाय त्यानं आपण पुढच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटेल दोन्ही गुन्ह्यात. मला अटक कर हो पुण्यात. बुवाच्या गवळणीचे शब्द काय होते? हा? वाजवली आई जवली असं काही ते होतं बुवा. माझी गवळण काय होती, तुम्ही कटिंग काय देताय, ताल काय देताय? बघा माझ्या गवळणीकडे लक्ष असू द्या. आता लिहू लिहा, पुसा. आजचा पेपर मला कडक बुवा. टप टमाटर झापून तुझे काही साला. हा, तुझेवाला बघा. रेकॉर्ड खरं बोल गवळणी कापू नको गळा केसानी. बुवा लिहून घ्या. हा, ऐक बुवा बाहेर. खरं बोल गवळणी कापू नको गळा केसानी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. तुझे घालते का तुझ्यात दमानी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. आई तुझी घालते का दुधात पाणी. बुवा लिहिलात काय? हा, घ्या एकदा लिहून घ्या. खरं बोल गवळणी कापू नको गळा केसानी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. आई तुझी घालते का दुधात पाणी. साधा आणि सोपा अर्थ आहे गवळणीचा. ज्याला समजायचंय त्यांनी समजून घ्यावं, आणि नाही समजायचं त्यांनी नका समजू. काय फरक नाही. हा, दुधात पाणी घालतेस की नाही ते येऊन सांगायचंय. नाही तर म्हणजे तुझी आई घालते का, याची आई घालते का. हा, ती तुझी काढतो दुसऱ्या बरीला. हा, बघा घ्या. अगं खरं बोल गवळणी कापू नको गळा केसानी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. आई तुझी घालते का दुधात पाणी. काना विचारतोय तुला ग प्रेमानी. आई तुझी घालते का दुधात पाणी. काना विचारतोय
आपला मित्र तेजस त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे संदीप सुरेश गराटे यांच्याकडून 251 रुपये आले. एकनाथ डोंगरे गाव आगरनळ यांच्याकडूनही 151 रुपये आले. त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. घाणेकर बुवांचं एक गाणं गायचं होतं, अशी फरमाईश होती. जिकडे तिकडे चहूकडे तुझ्या नावाचा गजर गणराया तुझ्या भक्तीत मुळे. जिकडे तिकडे गजर झाले तुझ्या नावाचा गजर झाले गणराया तुझ्या भक्तीत मुळे. गळहार कुंकुमी आता माझा प्रश्न मी शक्तिवाले साहेबांना आधी दिलेला आहे, तरी रसिकांच्या माहितीसाठी मी आता माझा प्रश्न कथन करतो. आता या गर्दीत माझे मित्र आलेले आहेत, त्यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा. आजचा आमचा प्रश्न असा आहे, आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे सण साजरे होतात, पण तेच सण आजूबाजूच्या गावात एक दिवस आधी साजरे केले जातात. ते एक दिवस आधी का साजरे केले जातात याचं उत्तर बुवानी सांगायचं आहे. माझ्या या प्रश्नाचं उत्तर तेरसेचे, भद्रेचे, पौर्णिमेचे आणि झरतरचे किंवा काल्पनिक असे सांगायचे नाहीये बुवा. परत एक तुम्हाला टीप देतोय की माझ्या या प्रश्नाचं उत्तर लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या 2 ग्रंथात तुम्हाला कथा स्वरूपात मिळेल, त्याची नोंद घ्यायची आहे बुवा. त्याचप्रमाणे बुवाचा प्रश्न असा होता, भगवान शिवशंकरांनी नंदीला आज्ञा केली की हे नंदी भूतलावर जा आणि तिथे मनुष्य फार बेजार झाले आहेत, त्यांना तुझ्या नृत्याने, गायनाने, भजनाने तल्लीन कर. आणि ही आज्ञा घेऊन नंदी भूतलावर आले आणि त्यांच्यासोबत ते जेव्हा आले त्यांच्यासोबत किती मंडळी होती आणि ते कोणते पर्व चालू होते. तर बुवा बघा, तुम्हाला परवा एक उत्तर दिले मागच्या बारीत, आजच्या बारीत तुम्हाला उत्तर देतोय, लक्ष असू द्या. भूतलावर नंदी जेव्हा आले तेव्हा त्यांच्यासोबत प्रमुख 11 लोक होती, प्रमुख 11 शिवगण आले होते. नंदीध्वज हे त्या भजन मंडळाचा मुख्य सदस्य होते. नंदीसोबत आलेल्या 11 जणांची संख्या आणि त्यांची नावे खालीलप्रमाणे सांगतो आहे, लक्ष असू द्या. नंदी स्वतः मुख्य नायक आणि नर्तक आहे. भृंगी हा शिवभक्त आणि वाद्यवादक आहे. वीरभद्र हे शूर रक्षक आहेत. महाकाल